आज मी खाली आले आहे आत्ता राऊंड मारायला, वॉक करायला. ॲक्च्युली आज मी बाहेरून काहीतरी खायला मागवलं. मला घरी करायचा कंटाळा आला आणि दुपारी जे केलं होतं नाही तर ते मी दुपारी केलं की मी संध्याकाळी पण तेच खाते. तर आज मी दुपारी कंटाळा केला, नुसती मॅगी करून खाल्ली. तर म्हटलं चला आता बाहेरून मागवावं. तर ते पार्सल घ्यायला मी खाली आले होते. आमच्या सोसायटीत अलाउड नाही करत वरती यायला. आणि मी खाली आले, म्हटलं चला आता आलोच आहे खाली तर चंद्राचा एक छान आपण व्हिडिओ करूया. हां, आणि म्हणून मी खालीच टाईमपास करत थांबले आणि रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि मी खाली टाईमपास करते आहे. येणारी जाणारी लोकं आहेत. 12 वाजेपर्यंत अशी चालूच असते चहलपहल. आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे लोकं आईस्क्रीम वगैरे खायला बाहेर पडतात. तर मी चंद्र शोधते. रोज मला घरातून 11:30-12 वाजायच्या आत चंद्र दिसतो. मी बरेच व्हिडिओ करते, ते मला माझ्या गॅलरीतून दिसतो चंद्र. त्यावेळेला मी व्हिडिओ करते. पण आज मी विचार केला की चला आलोच आहे खाली, तर आपण मस्तपैकी खाली मोकळ्या मैदानातून व्हिडिओ बनवूया. म्हणून मी व्हिडिओ करायला घेतला. तर चंद्राचा पत्ताच नाही. चंद्र कुठे गायब झाला आहे काय माहिती. आणि मला चंद्राचा व्हिडिओ ह्यासाठी करायचा आहे कारण की काय, त्या व्हिडिओत मला एक प्रदीपचा सुंदर चंद्राबरोबरचा फोटो टाकायचा आहे. खूप छान फोटो आहे प्रदीपचा. असाच मला त्या दिवशी दिसला. प्रदीपचे मी असेच गुपचूप फोटो खूप काढायचे. प्रदीपला डायरेक्ट फोटो काढलेले आवडत नव्हते. म्हणजे तो पटकन तयार नाही व्हायचा. काय तुझं फोटो कुठे जायला निघालो, जरा आवरलं बिवरलं की मला चल प्रदीप एक फोटो काढूया. असे मी बरेच फोटो काढलेले आहेत. त्याच आठवणी आता माझ्याबरोबर आहेत. पण प्रदीपला अशी मी एकट्याने गुपचूप असा गॅलरीत गप्पा मारत बसलेला असायचा फोनवर. कधी त्याच्या मम्मीबरोबर, कधी भावाबरोबर, कधी बहिणीबरोबर, कधी मित्रमैत्रिणींबरोबर, कधी ऑफिसचे काही फोनवर जर रात्री संध्याकाळी असा गप्पा मारत बसायचा तो बाल्कनीमध्ये. त्याला अशी एक सवय होती, गॅलरीतून गप्पा मारत म्हणजे फोन आला की तो गॅलरीत यायचा बाल्कनीत आणि बाल्कनीच्या कट्ट्यावर असा एक पाय वर ठेवून फोनवर बोलत बसायचा. तर ते इतके म्हणजे ना, आणि आकाशात समोर चंद्र असायचा आणि ज्यावेळेला मला चंद्र दिसेल त्यावेळेला मी एक फोटोज काढायचे. तेव्हा मला व्हिडिओचं एवढं वेळ नव्हतं. व्हिडिओ आत्ता मी यूट्यूबवर टाकायला लागल्यापासून जरा व्हिडिओ करायला लागले. नाहीतर मी फोटोज खूप काढायचे. आमच्या सोसायटीत ना मच्छर चावतात. आता सध्या उन्हाळा आहे ना, तर भरपूर मच्छर झालेत. आज नाही, काल मच्छर ते फवारणी मारणारी लोकं येऊन गेली आणि औषध मारून गेलेत. तर थोडं कमी आहे, त्यामुळे मी खाली खूप येत नाही. खाली आलं आणि बसलं ना एका जागी की मच्छर चावायला सुरुवात करतात. त्यामुळे मी खाली फारशी येत नाही. पण काही काम असलं की मी येते. हे झाड बघा लाईटमध्ये किती छान दिसतं आहे ना, किती सुंदर दिसतं आहे. हे आमच्या सोसायटीचं गेट. तर आता मी मागे आले, आता परत पुढे चालले. चंद्राला शोधते कुठे लपलं आहे. ते गाणं आहे ना, चांदोबा कुठे रे गेलास, दिसता दिसता गुडूप झालास, हा केला हो माझ्या देशील का, पुन्हा कधी आम्हाला दिसशील का, अरे पुन्हा कधी आम्हाला दिसशील का. चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. तर आता वाजले 11:30. पण मी वॉचमनला म्हटलं, वॉचमन दादा आज चंद्र कुठे दिसत नाही आहे. तर ते वॉचमन दादा आहेत थोडेसे वयस्कर. ते मला म्हणतात आत्ता ना, तो आता रात्री 1 वाजता येतो चंद्र. म्हणलं नाही, 12 वाजता दिसतो मला, 12 सव्वा 12 वाजता माझ्या गॅलरीतून. तर मला म्हणाले आता 11:30 वाजलेत, तुम्ही अर्धा तास अजून टाईमपास करा, तुम्हाला चंद्र दिसेल. पण आता अर्धा तास अजून मी काही वाट नाही बघणार. मी अशाने निरभ्र स्वच्छ आकाशाचा व्हिडिओ केलेला आहे आणि आता मी व्हिडिओ डाउनलोड करणार आहे लगेचच. तर अशी ही गंमत आहे.
माझ्या व्हिडिओची, कारण आज मला प्रदीपचा एक सुंदर फोटो व्हिडिओमध्ये टाकायचा आहे. तर त्या फोटोसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर चांदूबाबा दिसेल तेव्हा दिसेल, पण प्रदीपच्या फोटोत तुम्हाला नक्की चंद्र दिसेल आणि खूप सुंदर चंद्र दिसणार आहे प्रदीपच्या फोटोबरोबर एक. तर तो तुम्ही नक्की बघा आणि मला रिप्लाय करा कसा आहे. हाफ पॅन्टवर शॉर्टवर आहे प्रदीपचा तो फोटो, कारण की काय प्रदीप गॅलरीमध्ये घरामध्ये शक्यतो जेंट्स लोक शॉर्टवर आणि बनियनवरच असतात. पण तो फोटो तरी पण मी टाकणार आहे, नंतर मी डिलीट करीन 2-4 दिवसांनी. पण तो चंद्राबरोबरचा इतका सुंदर फोटो आहे ना, मला वाटतं पौर्णिमेचा चंद्र आहे. मी प्रदीपचे भरपूर फोटो, चंद्रकोर, पौर्णिमेचा चंद्र, जेव्हा जेव्हा आकाशात चंद्र आणि प्रदीप गप्पा मारत तल्लीन असायचा, गुपचूप मी फोटो काढून घ्यायचे, कारण तेव्हाच तो मला असा शांत भेटायचा. हळूच फोटो काढला तरी कळायचं नाही. मग नंतर मी त्याला दाखवायचं, तर मला म्हणायचं, अरे तू कधी काढला हा फोटो वर्षा, कधी काढला? मग मी सांगायचे, तू गप्पा मारत होतास ना तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुझ्या मम्मीबरोबर, तेव्हा मी हळूच हा फोटो काढला. तसाच मी छान एक चंद्राचा व्हिडिओ काढला आहे, फोटो काढला आहे प्रदीपचा. तो आता बघा तुम्ही सगळ्यांनी. तर चला ठेवते. चांदूमामा काय मला दिसला नाही, त्या साईडला येतो तो. जर दिसला तर मी रात्री एक व्हिडिओ बनवीन, पण भरपूर व्हिडिओ करते मी. तर तुम्ही असं नको म्हणायला सारखी त्या चंद्राबरोबर व्हिडिओ काढत असते. तर माझं आणि चंद्राचं एक वेगळंच नातं आहे आणि मी त्याच्याबरोबर भरपूर गप्पा मारते. मला आवडतं. मी जेव्हा जेव्हा वॉक करते ना, खाली येते आणि मला चंद्र दिसतो, मी चंद्राबरोबर गप्पा मारते आणि मस्त व्हिडिओ करते. मला वाटतं 1-2 व्हिडिओ पण आहेत म्हणजे चंद्राबरोबर गप्पा मारताना. तसंच चंद्राबरोबर गप्पा मारता मारता तुमच्याबरोबर पण भरपूर गप्पा होतात आणि मला व्हिडिओमधनं तुम्हाला माझ्या भावना सांगता येतात. तर चला मंडळींनो, बाय, जय सद्गुरू, ठेवते आता.